नमस्कार श्रोते हो, मी मीनाक्षीताई. आपली मीनाक्षीताई या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. श्रोते हो, आपण ऐकत आहोत साने गुरुजी लिखित श्यामची आई. आज आपण या पुस्तकातील पुढची गोष्ट ऐकणार आहोत. रात्र 20वी. गोष्टीचं नाव आहे सात्विक प्रेमाची भूक. चला तर मग ऐकूयात. काय सुरुवात करू ना रे गोविंदा? श्यामने विचारले. थोडा वेळ थांबावे, ते म्हातार बाबा अजून आले नाहीत. तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला तर त्यांना खूप वाईट वाटते, गोविंदा म्हणाला. इतके काय असे आहे माझ्याजवळ? साध्या गोष्टी मी सांगतो. वेडे झाले आहेत लोक सगळे, श्याम म्हणाला. तुम्ही सांगता ते तुम्हाला चांगले वाटते म्हणून सांगता ना, का तुम्हालाही ते टाकाऊ वाटते? स्वतःला टाकाऊ वाटत असूनही जर सांगत असता तर तुम्ही ते पाप केले असे होईल. ती फसवणूक होईल. आपणास जे त्याज्य अयोग्य वाटते ते आपणास लोकांना कसे बरं देता येईल? भिकाने विचारले. शिवाय लोकांची श्रद्धा असते तर ती का दुखवा? त्यांना तुमचे ऐकण्यात आनंद वाटत असेल म्हणून ते येतात, येण्यास उत्सुक असतात, गोविंदा म्हणाला. हे पहा, आलेच म्हातार बाबा. या इकडे बसा, राम म्हणाला. इकडेच बरं आहे, असा येतेच बसतो, ते म्हातार बाबा म्हणाले. श्याम, कर सुरुवात आता, राजा म्हणाला. सारी मंडळी उत्सुक झाली. श्यामची कथा सुरू झाली. त्यांची हृदयंगम मुरली वाजू लागली. मला माझ्या वडिलांनी आमच्या गावापासून 6 कोसांवर दापोली म्हणून एक गाव आहे, तेथे इंग्रजी शिकावयास ठेवले होते. मामांकडून मी दिवे लावून आलो होतो. थोडे दिवस घरी वेद वगैरे शिकत होतो. परंतु वडिलांनी इंग्रजी शिकवण्याचे ठरवले. 1-2 इयत्तां इतके माझे शिक्षण झालेले होते. दापोली मोठा सुंदर गाव आहे. तेथील हवा फार आरोग्यदायक आहे. तेथून समुद्र 4 कोस दूर आहे. दापोलीस खूप मोठी मोठी मैदाने आहेत. एकेकाळी येथे इंग्रजांची पलटण होती म्हणून दापोलीस कॅम्प दापोली असेही म्हणतात. या कॅम्पनंतर काप असा अपभ्रंश झाला व हल्ली काप दापोली असे म्हणतात. तसे पाहिले तर माझा तालुका इंग्रजांच्या ताब्यात इतर महाराष्ट्रात आधी गेला. नानासाहेब पेशव्यांनी आंग्रे यांचे आरमार इंग्रजांच्या मदतीने बुडविले. फारच मोठी चूक होती ती. आंग्र्यांच्या आरमाराचा इंग्रजांना पायबंद होता. इंग्रजांच्या व इतरांच्या आरमाराचा आंग्र्यांनी अनेकदा अरबी समुद्रात पराभव केला होता. शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रयत्नाने आरमार उभारले होते. पूर्वी मराठ्यांचे एक होडकूही अरबी समुद्रात फिरकत नव्हते. परंतु या महापुरुषाने आरमाराचे महत्त्व ओळखले होते. ज्याचा दर्या त्याचे वैभव, हे सूत्र त्यांच्या राजनीतीत सांगितलेले आहे. परंतु नानासाहेबांनी इंग्रजांच्या मार्गातील ही अडचण आपणहून दूर केली. इंग्रजांनी आंग्र्यांचे आरमार नाहीसे करण्यात जी मदत केली त्याचा मोबदला म्हणून जो मुलूक मिळाला त्यात बाणकोट, दापोली तालुक्यातील बंदरकाठे ही गावे होती. परंतु याच तालुक्यातील वेळास गावचे मनसुबीचे तलवार गाजवणारे नाना फडणवीस, ह्याच तालुक्यात स्वातंत्र्यासाठी आमरण झगडणारे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच असे सांगणारे केसरीचे संपादक, गीता रहस्याचे कर्ते लोकमान्य टिळक यांचा हा गाव. त्याचप्रमाणे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड उभारणारे, 3 मुली घेऊन हिंगण्यास आश्रम काढणारे, महिला विद्यापीठाचे संस्थापक कर्मवीर कर्वे याच तालुक्यातील. स्वाभिमानी विश्वनाथ नारायण मंडलिक व गणित विशारद रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे हेही ह्याच तालुक्यातील. दापोलीच्या आजूबाजूला जंगलही खूप आहे. सुरूचे दाट जंगल आहे. त्यातून वारा वाहू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज कानांवर पडतो. काजूची झाडेही पुष्कळ आहेत. उन्हाळ्यात लाल, पिवळे, शेंद्री असे हे काजू
झाडावर हंड्या झुंबरासारखे डोलत असतात. दापोलीच्या आजूबाजूची गावे म्हणजे सृष्टी सौंदर्याची माहेरघरे आहेत. दापोलीची इंग्रजी शाळा त्यावेळेस मशीनची होती. दापोलीचे छात्रालय एकेवेळी मुंबई इलाख्यात गाजले होते. मिशनची शाळा टेकडीवर होती. आजूबाजूला कलमी आंब्यांची भरपूर झाडे होती. फारच रम्य दिसे शाळा. या शाळेत मी जाऊ लागलो. अभ्यास सुरू झाला. दापोलीहून माझा गाव 6-6.5 कोस होता. पायाने मी एवढे चालून जाईन की नाही याचा मला आत्मविश्वास नव्हता. परंतु एक दिवस चालत गेलो व आत्मविश्वास आला. ते वेळेपासून मी दर शनिवार-रविवारी घरी जाऊ लागलो. शनिवारी दुपारी 2 वाजता शाळा सुटली की मी घरी निघावयाचा व दिवे लागेपर्यंत घरी पोचावयाचा. रविवारचा दिवस घरी आईच्या प्रेममय सहवासात घालवावयाचा व सोमवारी पहाटेस उठून 10 वाजेपर्यंत पुन्हा दापोली शाळेत जावयाचा. एका शनिवारी मी असाच घरी जावयास निघालो. त्या दिवशी मी जरा खिन्न, दुःखी होतो. जणू मला जगात कोणीच नाही असे त्या दिवशी वाटत होते. माझ्या ठिकाणी लहानपणापासूनच ही वृत्ती आहे. कधी कधी एकदम मनात येते की खरोखरच कोण आहे का आपला या जगात. हा विचार मनात येऊन अनेकदा मी रडलो आहे. काही कारण नसावे व एकदम डोळे भरून यावे, हृदय सद्गतीत व्हावे असे अनेकदा अनुभव मला आलेले आहेत. मी म्हणजे जणू एक बिंदू, कोणा झाडाचे पान, क्षणात वाळून जाणार, क्षणात पडून जाणार असे अगतिकवाचे विचार माझ्या मनात लहानपणापासूनच येत असत. लहानपणापासून सहानुभूती व प्रेम यांचा मी भुकेला होतो. जणू या 2 वस्तू शेकडो जन्मात मला मिळालेल्या नव्हत्या. शतजन्माचाच जणू मी उपाशी होतो. मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल, पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल. प्रेम हे जीवनाचे जीवन आहे. जे प्रेम स्थिर आहे, भरपूर आहे, ते जीवनाच्या वृक्षाला पोसते. वृक्षाच्या पानापानात, फांद्या-फांद्यात, सर्व खोडात अमोलाग्र असा जीवनरस भरलेला असतो. तसे प्रेम पाहिजे. सोडा वॉटरची बाटली फोडली की फसफस पाणी बाहेर येते. असले क्षणभर उतू जाणारे परंतु दुसऱ्या क्षणी न दिसणारे प्रेम जीवनाला टवटवी, सौंदर्य, उल्हास देऊ शकत नाही. त्या दिवशी या प्रेमासाठी जणू मी भुकेलेला होतो. मी घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघालो. लोकमान्य टिळक नेहमी म्हणत असत, मी सिंहगडावर 2 महिने जाऊन राहतो. 2 महिने तेथील शुद्ध, स्वच्छ हवा, स्वातंत्र्याची हवा खाऊन खाली येतो. ती हवा मला वर्षभर पुरते. माझीही जणू तशी स्थिती झाली होती. दर 8 दिवसांनी घरी जावयाचे व घरची प्रेमाची हवा खाऊन यावयाचे. या हवेवर प्रेमहीन जगात 8 दिवस राहावयाचे व पुन्हा घरी जावयाचे. त्या वयात मी प्रेम घेण्यासाठी भुकेलेला होतो. परंतु आज मला समजते आहे की प्रेम घेण्यापेक्षा प्रेम देण्यामध्ये परम सुख आहे, परम आनंद आहे. अंकुराला जर तो लहान असता प्रखर उन्हात वाळू दिले नाही, जळू दिले नाही, त्याला पाणी घातले, सुकू दिले नाही, तर तो अंकुर पुढेही छाया देईल, मोठा होऊन हजारोंना प्रेम देईल. ज्यांना वाढत्या वयात, बालपणी प्रेम मिळाले नाही, ते लोक पुढे जीवनात कठोर होतात. त्यांनाही जगास प्रेम देता येत नाही. मनुष्य घेतो तेच देतो. मी रस्त्याने जात होतो. मधून मधून डोळ्यातून अश्रू येत होते. या 6.5 कोसांच्या रस्त्यावर वाटेत कितीतरी खेडी आहेत. एके ठिकाणी वाटेत जंगल आहे. करंजनी गावाच्या जवळ वाटेत एक विहीर लागते. त्या विहिरीजवळ मागे रस्त्याने रात्री जाणारे एक सबंध लग्नच्या लग्न अदृश्य झाले होते असे सांगतात. या विहिरीजवळ येताच मला खूप भीती वाटू लागे. मी रामराम म्हणू लागे व पळतच सुटे. जंगल आले म्हणजे वाटे या जंगलातून वाघबीक तर येणार नाही ना. मी त्यावेळेस 12-13 वर्षांचा होतो. फार मोठा नव्हतो. वाटेत मला तहान लागली म्हणून विहिरीत उतरून मी पाणी प्यायलो.
ही घोडविहीर होती. म्हणजे घोड्यांना आत उतरून जाता येईल अशा मोठ्या मोठ्या पायऱ्या त्या विहिरीला बांधलेल्या होत्या. जणू एका बाजूने केलेला जिनाच. मी पाणी पिऊन निघालो. रात्र पडेल म्हणून झपझप पावले टाकीत चाललो. शेवटी मी एकदाचा घरी आलो. दिवे लागून गेले होते. धाकटा भाऊ श्लोक म्हणत होता. आई चूल पेटवीत होती. आजी कोणाचा अंगारा मंत्रीत होती. कोणाला दृष्ट लागली तर माझ्या आजीकडे अंगारा घेण्यासाठी लोक येत असत. ती आंब्याच्या पानावर थोडी राख घेऊन येई व मंत्र म्हणत आजी ती राख बोटांनी चोळीत असे. मग ही राख नेऊन ज्याच्यावर दृष्ट पडली असेल त्याच्या कपाळाला लावावयाची. मी अंगणात दिसताच अण्णा आला, अण्णा आला असे धाकटे भाऊ आनंदाने जय जयकार करू लागले व मला येऊन बिलगले. मी घरात गेलो. आई म्हणाली, उशिरा का निघालास? जरा लवकर निघावे की नाही? बाहेर रात्र झाली. मी म्हणालो, अगं माझ्याच्याने चालवतच नव्हते. जणू गळून गेल्यासारखे वाटत होते. मग कशाला बरे पायी आलास? पुढे संक्रांतीच यावयाचे. आई म्हणाली, आई मी तुला पाहण्यासाठी आलो. तू माझ्याकडे प्रेमाने पाहिलेस की मला शक्ती येते. ही शक्ती घेऊन मी परत जाईन. असे म्हणून मी आईला बिलगलो व रडूच लागलो. आईलाही रडू आले, भावांनाही रडू आले. आईने आपले डोळे पुसले. तिने आपल्या पदराने माझेही डोळे पुसले. हे कडत पाणी घे व पाय धु. नाहीतर थांब थांब थोडे तेल लावते, मग वर कडत पाणी घे. असे म्हणून आईने माझ्या पायांना तेल चोळले. ती माझ्या पायांना तेल लावित होती व मी तिच्याकडे पाहत होतो. त्यावेळेस मला किती आनंद होत होता. त्या वेळेच्या स्थितीस आनंद हा शब्दही मी लावू इच्छित नाही. हा शब्दही कमीच पडतो. ती स्थिती अवर्णनीय होती. पवित्र होती. खूप पवित्र होती. मी पाय वगैरे धुतले व चुलीपाशी आईजवळ जाऊन बसलो होतो. अण्णा गोष्ट सांग ना, नाहीतर एक नवीन श्लोक शिकव, असे लहान भाऊ मला म्हणत होते. इतक्यात वडील बाहेरून आले. ते कोठून तरी त्रस्त होऊन आलेले होते. मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद झाला नाही. ते काहीच बोलले नाहीत. बाहेर पाय धुवून आले व संध्येला बसले. काय रे, संध्या वगैरे झाली का तुझी? त्यांनी मला विचारले. त्यावेळेस मी संध्या करीत असे. संध्येचा अर्थ मला समजत नसे, तरी तंत्र करीत असे व तोंडाने पुटपुटत असे. नाही केली, करतो, मी म्हटले. तेथे चुलीजवळ काय बायकासारखा बसला आहेस? उठ, संध्या वगैरे करायची, ते रागाने बोलले. त्यावर आई म्हणाले, आत्ताच तो आला, दमला आहे अगदी, गळून गेल्यासारखे वाटते म्हणाला, जरा बसला आहे. श्याम जा रे, जा संध्या वगैरे कर. मी उठलो व पाटावर जाऊन बसलो. भस्माचे बोट कपाळास फासले व आचमणे घेऊ लागलो. माझ्या डोळ्यातील पाण्याची देवाला शतअर्धे सुटत होती. वडील पुन्हा म्हणाले, तिकडे संध्या वगैरे करतोस की नाहीस? आणि हे केवढे डोके वाढले आहे, हजाम मिळत नाही वाटतं तिथं. नुसता कावळा झाला आहे. मी तिथे आलो होतो तेव्हा बजावले होते की डोके करून घे म्हणून. का केले नाहीस? तुला शिंगे फुटायला लागलीत वाटतं. उद्या सकाळी त्या गोंद्या न्हाव्याला नाहीतर लख्या न्हाव्याला बोलावून आण आणि डोके तासटून घे. नाहीतर येथे अजिबात राहू नकोस, निघून जा. मी प्रेमाचा भुकेला होऊन आलो होतो. मला शिव्या मिळाल्या. मला भाकर पाहिजे होती तर दगड मिळाले. मला माझा हुंदका आवरेना. त्याचा स्फोट झाला. झाले काय रडायला? कोणी का मारले? सोंगे आणता येतात सारी, वडील म्हणाले. पण करील उद्या डोके. तेथे पैसे द्यायला लागतात. जवळ नसतील, नसेल केले. तेथे पुन्हा 10 वाजता शाळेत जायचे. श्याम उगी हो, संध्या झाली का? आरती करा, मी पाने वाढते, भुकेला असशील. आई अमृतमय वाणीने बोलत होती. मला जीवन व मृत्यू, अमृत व विष यांचा एकत्र अनुभव येत होता. उन्हाळा व पावसाळा, शरद व शिशिर यांचा अनुभव येत होता.
आरती झाली, पाने वाढली. आम्ही जेवावयास बसलो. आईने मला दही वाढले, मलाच वाढले. माझ्याजवळ लहान भाऊ होता, त्याला नाही वाढले. माझ्याकडे कोणाचे लक्ष नाही असे बघून माझ्या पाण्यातील दही मी लहान भावाच्या भातात घातले व त्याला भात कालवून दिला. ते दही त्याला देताना मला धन्यता वाटत होती. मी त्या दिवशी अगदी हळुवार मनाचा झालो होतो. त्यावेळेस माझ्या शरीरास कोठेही बोट लावले असते तर टचकन पाणीच आले असते. जणू अश्रुमय मी बनलो होतो, आसवांची मूर्ती झालो होतो. माझ्या भावास मी मोठा झाल्यावर पैसे दिले असतील, परंतु त्या रात्री ते जे दही दिले त्यांची गोडी होती, जी सुहृदयता होती, ती पैशा अडक्यात नव्हती. आम्ही भावंडे गोष्टी बोलत पडलो. त्यांना झोप लागली, परंतु मला लागली नाही. मी मुसमुसत होतो. शेवटी केव्हा तरी मला झोप लागली. पहाटे उठून वडील शेतावर गेले. मी जागा होतो. आई पोतेरे घालीत होती. कृष्णाची गाणी म्हणत होती. कृष्ण यशोदेचा बाळ, सुकुमार लढीवाळ. कृष्ण यशोदेचा बाळ, सुकुमार लढीवाळ. कृष्ण यशोदेचा तान्हा, त्यास पाजी प्रेम पान्हा. कृष्ण यशोदेचा तान्हा, त्यास पाजी प्रेम पान्हा. कृष्ण बाळ मेघ श्याम, यशोदेचे प्राशी प्रेम. कृष्ण बाळ मेघ श्याम, यशोदेचे पाशी प्रेम. कृष्ण यशोदेचा बाळ, सुकुमार लढीवाळ. कृष्ण यशोदेचा बाळ, सुकुमार लढीवाळ. मी गाणे ऐकत होतो. माझ्या आईचे नाव यशोदा व माझे नाव श्याम. आई मला प्रेम पाजित होती, मला प्रेम पाण्या पाजित होती. मी उठलो व आईला जाऊन मिठी मारली. आई, तू मला कुशीत घेऊन निजव. तुझी चौघडी घाल. चल, मला निजव. थोडा वेळ थोपट. राहू दे ते पोतेरे. मुलापुढे आईचे काय चालणार? मी जणू त्यावेळी कुक्कुले बाळा झालो होतो. मी आईजवळ निजलो. आईने मला थोपटले. ओव्या म्हटल्या. पहाटेची वेळ, दूर कोंबडा आरवे. परी बाळा झोपी जावे, लहान तू. पहाटेची वेळ, वाजू लागती रहाट. बाळ तुरे पाळण्यात झोप घेई. पहाटेची वेळ, काका करीतो कावळा. झोपे परी माझ्या बाळा, उठू नको. पहाटेची वेळ, कामाची आहे घाई. बाळा तू झोप घेई, आई म्हणे. मी ओव्या ऐकता ऐकता आईला म्हटले. आई, मी आपला निघून जातो. मी येथे राहत नाही. मी आलो तर भाऊ किती रागे भरले. ते घरी येण्याच्या आधीच मला जाऊ दे. त्यावर आई म्हणाली, असे नको हो श्याम करू. हे चांगले का? अरे, ते बोलले तरी त्यांच्या मनात का असते? बाहेर कोणी अपमान केला असेल त्यांचा, रागावलेले असतील म्हणून बोलले ते. आजकाल आपली स्थिती वाईट आहे, तुला कळत का नाही? त्यांचे मन निराश असते. त्यांचे बोलणे तू मनावर घेऊ नकोस. त्यांनी आजपर्यंत तुम्हाला वाढवले, तर 2 शब्द बोलण्याचाही त्यांना अधिकार नाही का? इतकी वर्षे तुमच्यासाठी त्यांनी अपमान सोसले, खस्ता खाल्ल्या. तुम्हाला लहानाचे मोठे केले. तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून स्वतः फाटकी धोतरे नेसून ते पैसे देतात. ते तू 2 शब्दांमुळे विसरून का जावे? आणि डोके वाढले आहे म्हणून बोलले. जुन्या माणसांना ते बरे वाटत नाही. तुम्ही अजून लहान आहात म्हणून बोलले रे. उद्या मोठे झालात तर कोण बोलणार आहे आणि कोण ऐकणार आहे? आईबापांना बरे वाटावे म्हणून हजामत करण्यासही तू तयार नसावे का? आईबापांच्या धर्मभावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून इतकेही तू करू नयेस का? आई मला समजावित होती.
केसात कसला आहे ग धर्म? मी म्हटले. आई म्हणाली, अरे प्रत्येक गोष्टीत धर्म आहे. काय खावे, काय प्यावे यातही धर्म आहे. केस तरी तू का रे ठेवतोस? मोहच तो. मोह सोडणे म्हणजे धर्म. मित्रांनो, माझ्या आईला त्यावेळेस मला नीट समजावून सांगता आलेले नसेल, परंतु आज मला सारे कळते आहे. प्रत्येक गोष्टीत धर्म आहे. ही गोष्ट आपणा आश्रमवासियास सांगावयासच नको. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणे, सत्य, हित व मंगल यासाठी करणे म्हणजेच धर्म. बोलणे, चालणे, बसणे, उठणे, ऐकणे, खाणे, पिणे, झोपणे, न्हाणे धुणे, लेणे सर्वात धर्म आहे. धर्म म्हणजे हवा. धर्म म्हणजे प्रकाश. आपल्या जीवास धर्माची हवा कोठेही गेले तरी हवीच. मी केस ठेवीत होतो ते मी सुंदर दिसावे म्हणून. खरे सौंदर्य सद्गुणांचे आहे व स्वच्छतेचे आहे हे मला आज कळते आहे. त्या दिवशी मी वडिलांवर रागावून जाणार होतो, परंतु आईने जाऊ दिले नाही. ती मला प्रेम देई, परंतु सत्पथही दाखवी, सन्मार्गही दाखवी. तिचे प्रेम आंधळे, बावळट नव्हते. आई कामधाम करावयास निघून गेली. मी व माझे भाऊ थोडा वेळ आणखी झोपलो. नंतर मी उठलो. न्हाव्याला बोलावून आणले. आमचा पडपणीचा न्हावी होता. पडपणीचा म्हणजे वर्षाकाठी न्हाव्याला ठराविक धान्य द्यावयाचे. मग वर्षभर त्याने हजामती करावयास त्या घरी जावयाचे. दिवाळीच्या दिवशी अंगाला तेल लावावयास यावयाचे. ते प्रेमळ संबंध असतात, परंतु ती पद्धत आता खेड्यातूनही नाहीशी होत चालली आहे. गोविंदा न्हावी म्हणजे घरोब्याचा. काय श्याम, लयशी डोई वाढवलीस असे त्याने विचारले. मी त्याला म्हटले, गोविंदा, तुझा हात हलका आहे. ते कापातले न्हावी फार रडवितात. माझे शब्द ऐकून गोविंदास बरे वाटले. आम्ही अंघोळी केल्या. वडील बाहेरून आले. येताना त्यांनी तवसे आणले होते. तवसे म्हणजे जून झालेली काकडी. कोकणात अशी तवशी घरात टांगून ठेवतात व ती बरेच दिवस टिकतात. 4-4 महिने टिकतात. पावसाळ्यातील भोपळे व तवशी शिमग्यापर्यंत टिकतात. शिमग्याचे ढोल वाजले म्हणजे ते टिकणार नाहीत अशी समजूत आहे. वडील आईला म्हणाले, हे तवसे आणले आहेत, पातोळे कर. श्यामला आवडतात ना. आणि ही हळदीची पाने सुद्धा आणली आहेत. तुमच्या अंघोळ झाले वाटते. श्याम, चुलीखाली थोड्या घाल. मी पण अंघोळ करून देवळास जातो. आज आवर्तने करणार आहे. तुझ्यासाठी मी दर 15 दिवसांनी गणपतीवर एकदशनी करत असतो. वडिलांचे गोड शब्द ऐकून मी लाजलो व शरमलो. ते मला आदल्या दिवशी रात्री रागे भरले होते, परंतु किती त्यांचे प्रेम. माझे बरे व्हावे, भले व्हावे, माझा अभ्यास नीट चालावा म्हणून ते देवास आळवीत. मला पातोळे आवडत म्हणून बाहेर हिंडावया जाऊन तवसे घेऊन आले. त्यांच्यावर रागवून मी जाणार होतो. मी रागाने पुन्हा दापोलीस निघून गेलो असे त्यांनी पाहिले असते तर त्यांची केवढी निराशा झाली असती. त्या प्रेमळ व थोर पितृहृदयास किती दुःख झाले असते. ही का आपल्या मुलाची पितृभक्ती? हीच का कृतज्ञता? हेच का त्याचे प्रेम? की 2 शब्दही त्या प्रेमाला व भक्तीला सहन होऊ नयेत? 2 शब्दांनीच ती मरून जावीत असे त्यांना वाटले असते. मी कृतज्ञतेने वडिलांकडे पाहिले. बाहेरच्या चुलीत पाणी तापवावे म्हणून वाळलेला पातेरा घालून विस्तव पेटवला. घरात जाऊन त्यांनी शेतावरून फुले वगैरे आणलेली होती. त्यातील जास्वंदाची फुलांची डंखे वगैरे काढली. निरनिळ्या रंगाची, निरनिळ्या प्रकारची फुले ताटात निरनिराळी मांडून ठेवली. तुळशी, दुर्वा, बेल ठेवून दिला. पूजेला चिमूटभर तांदूळ ठेवले. पूजेची सारी तयारी करून ठेवली. कोरांटकीची फुले गुलाबी रंगाची फारच नाजूक दिसत होती. गोकर्ण व गुलाब यांचीही होती. तीर्थोटलीत नैवेद्यास दूध ठेविले. भस्माची पडगुली पाटाजवळ ठेवून दिली. वडिलांच्या पूजेची सारी तयारी करून मी आईला मदत करू लागलो. काकडी चिरली, ती किसली, हळदीची पाने पुसली, कोळिष्टक वगैरे पाहिले,
पातोळे लिंपण्यासही मी लागलो होतो. मला अगदी पातळ लिंबता येत असत. तांदळाचे पीठ काकडीच्या किसात मिसळतात, त्यात गूळ घालतात. मग हे पीठ हळदीच्या पानावर पसरवायचे. निम्म्या पानावर पातळ पसरून निम्मे पान त्यावर झाकण घालावयाचे. वाफेवर हे उकडावयाचे. उकडल्यावर पान सुटते व पातोळा तयार होतो. वडिलांची घरची पूजा संपत आली. मग चुलीजवळ जाऊन सणकाडीने निरांजन लावून त्यांना नेऊन दिले. ते उगीच आकाड्या वापरीत नसत. पूजा करून वडील देवळास गेले. मी एक नारळ फोडला. पातोळ्याजवळ बोलू काय? पातोळा कशाबरोबर खावयाचा? कोकणात तूप कमी. गरिबांच्या घरी ताकाच्या थेंबानेच अन्नशुद्धी करून घेतात. कोकणात तुपाची उणीव नारळाने भरून काढतात. ओला नारळ खववायाचा. मग तो खोवलेला नारळ थोडे कडक पाणी व थोडे मीठ घालून चांगला कुस्करावयाचा. नंतर ते पिळून त्याचा रस काढावयाचा. हा नारळाचा रस, त्याला आंगरस म्हणतात. तो फारच खमंग व उत्कृष्ट लागतो. त्या आंगरसाबरोबर पातोळे, मोदक, खांडवी वगैरे पक्वान्ने कोकणामध्ये खाल्ली जातात. मी चांगला घट्ट आंगरस काढला. जेवणाची तयारी झाली. वडील आले. आनंदाने जेवणे झाली. त्या दिवशी मला फारच आनंद होत होता. श्यामला वाढ ग आणखी पातोळा. माझा म्हणून अजून एक वाढ, वडील आईला म्हणाले. माझ्या आईप्रमाणे तेही प्रेमळ होते. त्यांनी शारीरिक शिक्षा आम्हास कधीही केली नाही. 10 उठाबशा काढ, अंगणातले गवत बेरून टाक, त्या झाडाला 4 कळशा पाणी आणून घाल, देवांना 10 नमस्कार घाल, अशा प्रकारच्या त्यांच्या शिक्षा असत. एखाद्या वेळेस रागाने बोलत, परंतु मारीत नसत. आमची जेवणे झाल्यावर आई जेवावयास बसली. मी आईजवळ गोष्टी बोलत बसलो होतो. इतक्यात सर्वात लहान 5-6 वर्षांचा भाऊ आईजवळ आला व तिला म्हणाला, आई जाऊ? कुठे रे बाबुल्या? मी म्हटले. आईला आहे माहीत, जाऊ का? त्याने विचारले. आई म्हणाली, जा, पण तेथे श्लोकबीक म्हणत नको बसू. हसत हसत सदानंद निघून गेला. धाकट्या भावाचे नाव सदानंद होते. वडील त्याला त्याच नावाने हाक मारीत. आम्ही त्याला बाबुल्या म्हणत असू. मी विचारले, आई, करंदीकरांच्या झोपाळ्यावर का बसायला गेला? आई म्हणाली, नाही रे, त्याला परसाकडे जावयाचे आहे. चावट आहे तो. परसाकडच्या वेळी परवानगी घ्यायला येतो. एरवी कुठे बाहेर जावयाच्या वेळेस नाही विचारायचं बघ. लब्बाड कुठला. आणि तिथे ठाकुलीवर बसून मोठ्याने श्लोक म्हणत बसतो वेडगळ. मला हसू आले. बोलता बोलता आई म्हणाली, श्याम, तू आज गेला असतास तर त्यांना किती वाईट वाटले असते. त्यांना अन्न नसते गोड लागले, घास नसता गिळवला. एखाद्या वेळेस त्यांना उचकी लागली किंवा हातातला घास खाली ताटात पडला तर म्हणतात, कोणी आठवण काढली, गजूने की श्यामने? त्यांचे तुमच्यावर कितीतरी प्रेम आहे. श्याम, अरे मी अशी आजारी. मी नाही हो फार दिवस जगायची. आता एकटे त्यांना सोडून मला जावे लागेल. त्यांना भाऊ बहिणी कोणी पुशीत नाही. गरीबाला कोण रे? तुम्ही मुलगे तुमच्याकडे पाहूनच ते जगतात. तुमचेच त्यांना सुख. असे म्हणता म्हणता आईचा गळा दाटून आला. पुन्हा म्हणाली, श्याम, ते नेहमी म्हणतात की असतील बाळ तर फेडतील काळ, नाहीतर होतील काळ. तुम्ही काळ नका हो. जर काळ आला तर त्यांना हाकलून द्या, त्यांना सुख द्या. आईचे जेवण झाले. मीही तिला मदत केली. पाणी लावून पाट उचलले. पाटावर शीत वगैरे पडलेले असते म्हणून पाणी लावून उचलतात. पूजेची भांडी वगैरे उपकरणे जमवली व बाहेर घासावयास नेली. आईने भांडी घासली, मी विसळली. नंतर आईने ताकाची, दह्याची विरजणे कडक पाण्याने धुतली. सदानंदाची लहानशी कोंडुली धुतली. ती त्याच्यासाठी दूध विरजून ठेवावे लागे. विरजणे धुवून तिने चुलीमागे शेकत ठेवली. दुधाने खाली विस्तव हवा का, हे तिने पाहिले. याप्रमाणे आईची निर्वानिरव चालू होती.
आम्ही ओटीवर बसलो. वडिलांजवळ फरामाऱ्याने आम्ही खेळलो. प्रत्येक वेळेस ते आमच्यावर सुकी काकडी लावीत. माझे सारे खडे मारा म्हणून त्यांनी उचलून घेतले. दिवस आनंदात गेला. आईने माझे धोतर फाटले होते ते ठिगळ लावून दिले. रात्री वडिलांनी सुंदर अशी गोष्ट सांगितली. जेवायची कोणालाच नव्हते. आईने ताकास फोडणी देऊन ताकतई केली होती. ती आम्ही प्यायलो. पहाटे आम्ही उठलो. मी अंघोळ केली. आईने भात ठेवला होता. उडदाचा पापड व मेथकूट तिने वाढले. भातात 2 तोंडलीही तिने टाकली होती. मला आवडतात म्हणून शेजारच्या जानकी बहिणींनी ती दिलेली होती. माझे जेवण झाले. मी जावयास निघालो. आईच्या पाया पडलो. आता संक्रांतीस ये हो. पाय फार दुखत असेल तर गाडी करून ये. एखादी भरतीची गाडी पहावी. द्यावे 2 आणे आणि यावे मग. जप हो स्वतःला, असे आई म्हणाली. वडिलांना नमस्कार केला. श्याम, मी बोललो म्हणून वाईट वाटून घेऊ नको हो. नीट वाग, अभ्यास कर, ते म्हणाले. नंतर मी दोघा धाकट्या भावास कुरवाळून निघालो. महारवाड्यापर्यंत वडील पोचवावयास आले. पुढेही बेहळ्यापर्यंत आले. आमच्या गावाची हद्द संपते. तेथे एक मोठे बेहळ्याचे झाड आहे. ते माघारी गेले व मी एकटाच चालू लागलो. आईबापांचे प्रेम मनात घेऊन मी रडत चाललो होतो. मी दापोलीहून घरी गेलो तेव्हा प्रेम मिळावे म्हणून मी रडत होतो. आणि आत्ता परत जाताना प्रेम भरपूर मिळाल्यामुळे हृदय भरून येऊन रडतच जात होतो. सुखाचे अश्रू व दुःखाचे अश्रू. वाटेत एक वाटसरू मला म्हणाला, का रे मुला, रडतोस का? तुला कोणी नाही का? मी त्याला म्हटले, माझे आईबाप आहेत. मग ते तुझ्यावर प्रेम नाही का करीत? तुला घालवून लावले आहे का त्यांनी? नाही हो, ते माझ्यावर फार प्रेम करतात म्हणून मी रडत आहे. त्या थोर अपार प्रेमाला मी लायक नाही म्हणून मला वाईट वाटत आहे. त्यांच्या प्रेमास मी कसा उतराई होऊ? खरेच कसा बरे उतराई होऊ? या विचाराने मला रडू येत आहे. विचारणारा वाटसरू माझ्याकडे कृपाळूपणे पाहून निघून गेला. मीही जल्दीने चालू लागलो. श्रोते हो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये लिहून मला नक्की कळवा. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि त्यासोबतच जास्तीत जास्त लोकांपर्यंत या गोष्टी शेअर करत चला. म्हणजेच श्यामची आई या पुस्तकातील गोष्टी अनेक लोकांपर्यंत पोचतील. आजपर्यंत तुम्ही आपली मीनाक्षीताई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा दाबा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूयाच एखाद्या नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद.